पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। बोरविहीर लाळिंग मार्गात 50 कोटींचा गौण खनिज घोटाळा, अनिल गोटेंचा पुराव्यांसह गंभीर आरोप। 3 लाख ब्रास मुरमांचे बेकायदेशीर उत्खनन, रॉयल्टी मात्र 70 ब्रासची। गोटेंनी उघड केला कथित घोटाळा। धुळे शहरातील गुलमोहर रेस्ट हाऊस इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी बोरविहीर लाळिंग मार्गाच्या कामात तब्बल 50 कोटी रुपयांचा गौण खनिज उत्खनन घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप केलाय। त्यांनी पुराव्यानिशी दावा केलाय की या कामासाठी सुमारे 3 लाख ब्रास मुरमाचे बेकायदेशीर उत्खनन झाले असताना प्रशासनाकडे केवळ 60 ते 70 ब्रासचीच रॉयल्टी जमा करण्यात आली असून 50 फुटांपेक्षा जास्त खोल खोदकाम केल्यामुळे पर्यावरणाची व भूजल पातळीची मोठी हानी झाली आहे। महसूल मंत्र्यांच्या दौऱ्याच्या दिवशी संबंधित कंपनीचा सुमारे 8.25 कोटींचा दंड माफ होणं आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी कारवाईसाठी वरिष्ठांचा दबाव असल्याचं सांगणं यावरून सत्ताधारी आणि खनिज माफियांचे थेट साटेलोटे असल्याचं स्पष्ट होत असल्याचा घणाघात करत गोटे यांनी सार्वजनिक हित आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी या संपूर्ण प्रकरणाची त्रयस्थ अधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करण्याची जोरदार मागणी केली आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी। असं आहे की बोरविहीर लाळिंग मार्गासाठी आतापर्यंत 3 लाख ब्रासच्या वर मुरुमाचं उत्खनन झालेलं आहे। जवळजवळ 60-70 ब्रासाची त्यांनी रॉयल्टी घेतलेली आहे। मी तुम्हाला थोडं जास्त सांगतो काय, कारण माझ्याकडे 49,000 ब्रासचेच फक्त कागदपत्र आहेत। आता त्या ठिकाणी पाणी लागून गेले, म्हणजे वरपासूनची खालपर्यंतची खोली हे अंदाजे 50 फुटापेक्षा जास्त आहे। अजून पाऊस पडला नाही, त्या ठिकाणी प्रचंड पाणी साचलंय। दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की धुळे जिल्ह्याच्या आजूबाजूला काय हे जे काय उत्खनन होतं त्या उत्खननामध्ये तहसील अधिकारी, महसूल अधिकारी सरळ सांगतात वरपर्यंत आम्हाला लावता लागते। वर म्हणजे कुठे? धुळ्याला कलेक्टर आणि मुंबईला महसूल मंत्री। मी महसूल मंत्र्यांना म्हटलं काय योगायोग आहे का तुम्ही धुळ्यात आले होते आणि त्या दिवशी 7,75,00,000 रुपयाचे दंड व्याज माफ झालं काय, तर निश्चितच नाही। कारण जवळजवळ आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे 50 कोटी रुपयाची रॉयल्टी या कंपनीने पुरवलेली आहे आणि याच सगळ्या गौण खनिज माफियांचा संबंध हा सत्तारूढ पक्षाशी आहे। त्यामुळे ही जी परिस्थिती आहे ती जर बदलायची असेल तर जे दरोडेखोर आहेत अधिकारी त्यांनाच तुम्ही चौकशी करायला सांगता। ज्यांनी तिजोरी लुटून नेली त्या दरोडेखोरात तपास अधिकारी म्हणून नेमतात। हे नवीन धोरण त्यांनी अवलंबलेलं आहे। तेव्हा माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की या सार्वजनिक हिताचा प्रश्न म्हणून आणि पर्यावरणाची हानी म्हणून या प्रश्न तळीला लावला तर यातून काही चांगला मार्ग निघू शकेल। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।